सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती उत्सवानिमित्त शिवक्रांती टीव्हीसाठी सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष महत्त्वाची बातमी देत आहेत। नमस्कार, मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन। सर्वांना माझा जय ज्योती जय क्रांती। उद्या 1 जानेवारी आणि 1 जानेवारी म्हणजे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुले दाम्पत्य एक सन्मान दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात येत आहे। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि या शाळेचं अध्यापनाचं जे काम आहे ते सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी केलेलं होतं। आणि या पहिल्या शाळेमध्ये सुरुवातीला 7 मुली शिकायला आलेल्या होत्या आणि हे ऐतिहासिक भिडेवाड्यामध्ये चालू केलेली शाळा त्याला आता 175 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 175 वर्षानंतर हा भिडेवाडा जो आहे तो हा अतिशय जर्जर अवस्थेमध्ये पडीक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी होता आणि त्याच ठिकाणी आता शासनाने तो वाडा ॲक्वायरेशन केलेला आहे आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं स्मारक बनत आहे। सावित्रीबाई फुले यांनी कशी शाळा त्या ठिकाणी चालवली होती त्याच धर्तीवर आता नवीन प्रकारची शाळा ही त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने चालू केला जाणार आहे आणि राष्ट्रीय स्मारक सावित्रीबाई फुले यांचं त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। म्हणून महात्मा फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांना त्यांनी चालू केलेल्या शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त 175 वर्षानंतर जो वर्धापन दिन आता येत आहे त्या दिनानिमित्त मी या भारतातील सर्व महिलांना सर्व नागरिकांना या सन्मान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि फातिमा शेख यांचं जे कार्य आहे त्या कार्याबद्दल मी पुढे आपल्याला माहिती सांगतच आहे। आणि ही शाळा ज्यावेळेला चालू केलेली होती त्यावेळेला त्यांचे महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे सहकारी होते ते गोवंडे होते, परांजपे होते आणि अशा काही मंडळीला घेऊन त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले हे या शाळेचे एक सदस्य म्हणून काम करत होते। बाकी सर्व पदाधिकारी हे वेगळं मंडळ त्या ठिकाणी काम करत होतं आणि ही एक आदर्श शाळा आणि महिलांना या भारतातील मनुवाद्याच्या विरोधात जाऊन ही शाळा जी चालू केली एक क्रांतिकारक पाऊल होतं। अतिशय अवघड हे काम होतं आणि या कामासाठी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना नेमलेलं होतं। अध्यापनाचं काम त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं होतं। म्हणून त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या कार्याला मी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं आणि तमाम महिलांच्या वतीनं, भारतातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना अभिवादन करतो आणि सर्वांना या सन्मान दिनाच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा 194वा जन्म उत्सव आहे
आणि या जन्म उत्सवाच्या निमित्तही आपल्याला मी शुभेच्छा देतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे खंडोजीराव नेवसे पाटील आणि लक्ष्मीबाई नेवसे यांच्या पोटी सावित्रीबाई फुले यांचा नायगावमध्ये जन्म झाला. त्यांचं शिक्षण नायगावमध्ये काही झालं नव्हतं. अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं. त्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले हे पंतोजीकडे शिक्षणाला होते आणि पंतोजीकडे शिकत असतानाच त्यांचं प्राथमिक शिक्षण जवळजवळ 4थी पर्यंत पूर्ण झालेलं होतं. त्याच वेळेला पंतोजीनं त्यांचे वडील गोविंदरावजी फुले यांना त्यांनी सांगितलं की या मुलाला आपण जर शिक्षण दिलं तर हा व्यवसायही करणार नाही, आपलं कामही करणार नाही आणि पुढे जाऊन आपल्याला सर्व आपला फुलांचा व्यवसाय आहे किंवा अनेक शेतीचा व्यवसाय आहे हे बघणार नाही आणि शिकल्यानंतर आपलं काम सगळं ठप्प होईल आणि आपण याला शाळेत जाऊ देऊ नका. कारण हे जर महात्मा फुले इतके हुशार होते, जर शिकले तर त्या पंतोजीला जे गोविंदरावजी फुले यांचं जे काम होतं ते काम मिळणार नाही किंवा या बहुजनाने शिकू नये अशी एक व्यवस्था या मनुवाद्याकडे होती किंवा ब्राह्मणवाद्याकडे होती. त्यामुळे त्यांनी गोविंदराव फुले यांना सांगितलं आणि त्यांचं शिक्षण बंद केलं. त्यानंतर त्यांच्या आत्या सगुणाबाई क्षीरसागर आणि मुन्सी बेग आणि मिचल यांनी गोविंदरावजी फुले यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की हा जो आपला मुलगा आहे ज्योतिराव हा अत्यंत हुशार आहे, चांगला आहे आणि त्याला शिकू द्या, आमच्याकडे शाळेला पाठवा. आणि क्षीरसागर आणि सगुणाबाई क्षीरसागर आणि मुन्सी बेग यांनी विनंती केल्यानंतर गोविंदरावजी फुले यांनी त्यांना शिक्षणाची परवानगी दिली आणि मग मशनरी स्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढचं शिक्षण घेतलं आणि ते कॉन्व्हेंट जे शिक्षण होतं ते इंग्रजीमधून शिक्षण होतं, इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण होतं. अत्यंत चांगल्या प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण त्या ठिकाणी घेतलं. ते शाळा सोडल्यानंतर त्यांचं लग्न झालं. लग्न झालं ते 13व्या वर्षी आणि सावित्रीबाई फुले यांचं 9 वर्षाचं. आणि मग लग्नानंतर पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले हे शाळेत जाऊ लागले आणि शाळेत गेल्यानंतर तेथील शिक्षक जे मिचल होते त्यांच्याकडे जो एक ग्रंथ होता तो ग्रंथ म्हणजे राईट्स ऑफ मॅन, म्हणजे आपल्याला मराठीत जर सांगायचं झालं तर मानवाधिकार. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्याकडे चांगलाच परिणाम झालेला होता. सावित्रीबाई फुले लग्नानंतर सगुणाबाई क्षीरसागर यांच्या सानिध्यात आल्यानंतर सगुणाबाई क्षीरसागर या त्या मशनरी स्कूलमध्ये कामाला होत्या आणि त्या कामाला असल्यामुळं सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा धूळपाटीवर शिकण्याची विनंती केली किंवा सावित्रीबाई फुले या धूळपाटीवर शिकू लागल्या. आणि त्यानंतर मग ही गोष्ट महात्मा ज्योतिराव फुले यांना समजल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पण पुन्हा त्यांना शिक्षणासाठी पाठवलं आणि सावित्रीबाई फुले यांना लग्नानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात केलं आणि नंतर जे शिक्षण होतं ते ट्रेंड शिक्षकाचं जे शिक्षण होतं
ते शिक्षण त्यांनी अहमदनगर मधील स्कूलमध्ये, ते सुद्धा मशिनरी स्कूलमध्येच त्यांना ट्रेड शिक्षकाचं काम दिलं. ते ट्रेड शिक्षकाचं जे काम आहे ते त्यांनी अहमदनगरमध्ये पूर्ण केलं. ते ऐतिहासिक शाळा जी आहे ती शाळा आज पण त्या ठिकाणी अहमदनगरमध्ये चालू आहे. त्यांच्याबरोबर फातिमा शेख यांनीही त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं होतं. आणि फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले या ट्रेंड शिक्षिका झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचंही शिक्षण झालेलं होतं. त्यांनी काही दिवस त्या मशिनरी स्कूलमध्ये शिक्षणाचं काम, जे शिक्षक म्हणून त्या शाळेमध्ये केलं होतं. असंच एकदा ब्राह्मणाच्या लग्नाच्या वरातीचं निमंत्रण त्यांना आलेलं होतं आणि त्या वरातीमधून एक कुजबूज चालू झाली की शूद्र हा फुले आमच्या बरोबर कसा काय चालतो, आमच्या या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कसा काय आलेला आहे, म्हणून त्यांना त्या मिरवणुकीमधून हाकलून दिलं. आणि त्याच वेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या डोक्यात प्रकाश पडला की त्या ठिकाणी अपमान झाला. आणि त्यांनी जो मिचल यांच्याकडून जो ग्रंथ आलेला होता राईट्स ऑफ मॅन, तो वाचलेला आणि त्या वाचलेल्याच्या मध्ये मानव अधिकार काय आहे, आपणाला कोणत्या कोणत्या अधिकाराच्या पासून वंचित ठेवलं जात आहे याची पूर्णपणे जाणीव महात्मा ज्योतिराव फुले यांना झाली. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट होता तो स्त्री शिक्षणाचा होता. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा चालू केली. आणि हा भिडेवाडा कुठं आहे आपण जर लक्षात आणायचं जर म्हटलं तर महिलांसाठी खास करून मी तुम्हाला सांगतो, कधी तुम्ही पुण्याला गेला तर दगडूशेठ हलवाई गणपतीला जात असाल आणि दगडूशेठ हलवाई गणपती जे मंदिर आहे त्या मंदिराकडे तुम्ही ज्या वेळेला दर्शन घेता आणि दर्शन घेतल्यानंतर पुन्हा नुसतं जागेवर फिरलं आणि पूर्वेकडे बघितलं तर तो जो वाडा आहे तो वाडा म्हणजे हा भिडेवाडा, ऐतिहासिक ठिकाण भिडेवाडा. बघा, सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढा दिला. अज्ञान दूर करण्यासाठी ही शाळा चालू केली आणि ही शाळा चालू केली. या शाळेला महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे घर होतं ते गंजपेठ म्हणजे आत्ताची जी भवानी पेठ आहे, लाकूड बाजार आहे, टिंबर मार्केट आहे आणि त्याच्या शेजारी जी पेठ आहे त्या पेठेला आता महात्मा फुले पेठ म्हणतात. त्यावेळची ती गंजपेठ. आणि या गंजपेठेमध्ये
महात्मा ज्योतिराव फुले राहत होते. आणि या गंज पेठेमध्ये इथून भिडेवाड्यापर्यंत जाण्याचं जे अंतर आहे ते साधारण 1.5 ते 2 किलोमीटर आहे. आणि 1.5 ते 2 किलोमीटर सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख ह्या सुद्धा त्यांच्या शेजारीच पलीकडल्या बाजूला राहत होत्या. त्यांचं घर होतं. उस्मान शेख त्यांचे भाऊ होते. तर त्या ठिकाणी त्या जे राहत होत्या तिथून चालत जात असताना रस्त्यातील जे सनातनी लोक होते ते सनातनी लोक सावित्रीबाई फुले यांना मुलींना शिक्षण देणं, मुलींनी शिक्षण घेणं हे पाप आहे म्हणून तुम्ही हे काम बंद करावं म्हणून त्याला त्रास देत होते. त्यांच्या आगावर चिखल, माती, शेण, तोंडे, दगड मारत होते. सावित्रीबाई फुले यांची शाळेत जात असताना ती साडी खराब होत होती. सावित्रीबाई फुले त्यांना कोणतंही उत्तर न देता शाळेला जात असताना आणखी एक साडी बरोबर घेऊन जात होत्या आणि खराब झालेली साडी शाळेमध्ये बदलून पुन्हा शिक्षणाचं काम करून त्या परत घरी येत होत्या. तर हे नित्य नियमाचं काम सावित्रीबाई फुले यांचं चालू होतं. एवढ्यात ही सावित्रीबाई फुले ऐकत नाही किंवा सावित्रीबाई फुले यांच्यावर काय परिणाम होत नाही असं या सनातन्यांच्या पुण्याच्या मनुवाद्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक दिवशी सावित्रीबाई फुले यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि सावित्रीबाई फुले यांचा हात धरला. सावित्रीबाई फुले यांचा एक हात धरल्यानंतर दुसऱ्या हाताने सावित्रीबाई फुले यानं त्या धतिंग्याच्या एक गालात जी मारली तो इतका पळत सुटला की तो परत त्यानं माघारी कधी बघितलं नाही. तर सावित्रीबाई फुले ह्या तितक्याच ताकदीच्या होत्या. त्यांचं रौद्र रूप ही तेवढंच होतं आणि मायाळू कणवाळू सुद्धा तेवढ्याच होत्या. सावित्रीबाई फुले यांनी जे निरंतर काम चालू केलं त्या कामाबद्दल त्यावेळची ईस्ट इंडिया कंपनी, या ईस्ट इंडिया कंपनीनं सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा शिक्षणाचा चांगला प्रचार प्रसार करताहेत, चांगलं काम करताहेत म्हणून विश्राम बाग वाड्यामध्ये त्यांचा सत्कार केला होता. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा सत्कार खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांचा सत्कार आहे असं त्या ठिकाणी म्हटलं. सावित्रीबाई फुले यांनी 2 कविता संग्रह लिहिलेले आहेत. एक 52 कसी आणि दुसरं महात्मा फुले यांच्यावरचं कविता संग्रह. हे 2 कविता संग्रह आहेत. या पहिल्या मराठीतल्या सावित्रीबाई फुले या कवयित्री आहेत. परंतु लोक म्हणतात की बाबा तो कोण केशवसूत वगैरे आहे आणि तो पहिला कवी असं काय तर म्हणतात. परंतु त्या केशवसूताचा जो जन्म होता तो 1862 सालचा जन्म होता आणि सावित्रीबाई फुले यांनी जो ग्रंथ लिहिलेला होता तो 1852 आणि 1855 लिहिलेला आहे. म्हणजे त्यांचा जन्म सुद्धा नव्हता त्यावेळच्या अगोदर त्यांनी 10 वर्ष एक कविता संग्रह लिहिलेला आहे. म्हणजे या सावित्रीबाई फुले या आद्य कवित्री आहे. त्यांच्यामध्ये यमक नसेल किंवा पुणेरी भाषा नसेल परंतु आशय मात्र अतिशय सुंदर होता. त्यांची एक कविता ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे काय असं एका
कवितेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी म्हटलेला आहे. अशा उद्बोधक कविता सावित्रीबाई फुले यांच्या आहेत. सावित्रीबाई फुले यांचं साहित्य आहे. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची सर्व भाषणं लिहून त्याचा ग्रंथ तयार केलेला आहे. सावित्रीबाई फुले यांनी 1862 फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबरोबर क्रांतिकारक कार्य करण्यास सुरुवात केली. महिलांवर जे अत्याचार होतात, महिला ज्यांचं लग्न अतिशय लहान वयात होतं आणि त्यांचे पुरुष अतिशय जास्त वयाच्या पुरुषाबरोबर लग्न केलं जात होतं त्यावेळेला, त्यामुळं पुरुष लवकर त्यांचं निधन व्हायचं आणि महिला या विधवा व्हायच्या. घरातलेच लोक काहीतरी अतिप्रसंग करायचे आणि त्यातून गरोदर राहिलेल्या महिला यांना तोंड दाखवायला जागा राहायची नाही, त्यासाठी त्या कुठं तर अबॉर्शन करण्याचा प्रयत्न करायच्या किंवा आत्महत्या करायचा प्रयत्न करायच्या. त्यावेळेला इंग्रज काळामध्ये जो कायदा होता, जर अबॉर्शन केलं किंवा बाल हत्या जर केली, भ्रूण हत्या केली, तर त्यावेळेला त्या महिलेला काळ्या पाण्याची शिक्षा होती. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या घरामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या मदतीनं बाळांतन ग्रह, बाल संगोपन ग्रह, बाल हत्या प्रतिबंधक ग्रह, विधवा संगोपन ग्रह चालवण्याचा विचार केला आणि ते 1862 त्या ठिकाणी चालू केलं. या विधवा महिलेवर विद्रूप करण्याची एक प्रथा त्यावेळेला होती. विधवेचा पती वारल्यानंतर या विधवेला केश वेपन करून तिला विद्रूप केलं जात होतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी तळेगाव, ढमढेरे आणि पुणे परिसरामध्ये न्हावी समाजाचा संप घडवून आणला आणि त्यांना सांगितलं की अशा या महिलांचं विद्रूपी करून आपण एक तर्फे महिलांचा अपमान करत आहोत, त्यांच्यावर अन्याय करत आहोत, तर तुम्ही हे काम बंद करा. म्हणून त्यांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये, नंतर मुंबईमध्ये असे न्हावी समाजाचे संप घडवून आणले आणि क्रांतिकारक पर्वाला सुरुवात केली. या महिला ज्यांचं केश वेपन करण्याच्या विरुद्ध आंदोलन महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं, त्याची दखल पुण्यातल्या कुठल्या वर्तमानपत्राने किंवा सदाशिव पेठेतल्या, शनिवार पेठेतल्या कुठल्या वर्तमानपत्राने किंवा कुठल्या लेखकाने, कुठल्या संपादकाने, कुठल्या विचारवंतांनी मांडले नाही, लिहिले नाही, प्रसिद्ध केले नाही. परंतु याची नोंद इंग्लंडमध्ये लंडन टाइम्सने घेतलेली आहे. म्हणजे इतकं ऐतिहासिक काम सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. यातच एक काशीबाई नातू या विधवा महिलेला असाच अतिप्रसंग घरच्या लोकांनी किंवा कुणी केला, त्यामुळे त्या गरोदर होत्या आणि मग त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्या पुण्यातील नदीवर येऊन पुलावरनं उडी ठोकण्याचा विचार केला. उडी घेणार एवढ्यात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निदर्शनास आलं की एक महिला इतर या ठिकाणी फिरते आहे, ती कशासाठी फिरते याची चौकशी केली असता ती आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. तर तिला ते आपल्या पाळणागृहात घेऊन आले, तिचं बाळंतपण केलं आणि तिला झालेला जो मुलगा आहे तिचं नाव ठेवलं यशवंत. आणि हाच यशवंत पुढं महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेला होता.
सावित्रीबाई फुले यांना काय मुलबाळ झालं नव्हतं, त्यामुळं घरात ही कुजबूज चालू होती आणि माहेरच्या लोकांनीही थोडं काम चालू केलं होतं की महात्मा ज्योतिराव फुले यांना मुलबाळ नाही, काय करावं. तर त्यांनी गोविंदरावजी फुले यांच्याकडे सांगितलं की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांचं किंवा गोविंदरावांना सांगितलं की ज्योतिरावांचं तुम्ही दुसरं लग्न करू शकता. सावित्रीबाई फुले यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं माझी काय हरकत नाही म्हणून. परंतु महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले की दोष काय सावित्रीबाई फुले मध्येच आहे का माझ्यामध्ये आहे हे काय माहित नाही, दोष माझ्यामध्ये सुद्धा असू शकतो. तर सावित्रीबाईंना सवत आणण्यापेक्षा सावित्रीबाईंचंच दुसरं लग्न करा आणि मला सवता आणा आणि तिला झालेली जी मुलं आहेत ती मी आनंदानं सांभाळेन किंवा तिची मुलं ही मी वारस म्हणून सांभाळेन. इतकं भयानक वाक्य अशा इतिहासामध्ये कुणी सुद्धा उद्गारलं नसेल. हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आहेत महिलेच्या बद्दल. हे क्रांतिकारक विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर बिंबवले. या काशीबाई नातू यांचा जो मुलगा झाला तो मुलगा यशवंतला शिकवण्याचं काम केलं. सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज सुधारण्याचं काम चालू केलं. सामाजिक सुधारणा करण्याचं काम जे महत्वाचं काम होतं ते महत्वाचं काम शाळेतलं काम होतं, शिक्षणाचं काम होतं. त्यावेळेला सावित्रीबाई फुले यांनी 1882 साली हंटर कमिशन शिक्षणाच्या बाबतीत काय सुधारणा केल्या पाहिजेत याबद्दल जे हंटर कमिशन आलं होतं त्या हंटर कमिशनला ज्या टिप्स महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिल्या त्या सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या टिप्स काय होत्या. त्यामध्ये एक टिप्स होती की आमची बहुजनांची जी मुलं आहेत ते गरीब घराण्यातून येतात आणि ते लहान मुलांना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय लावून त्यामधून जे अर्थार्जन होतं ते अर्थार्जन बुडल्यामुळं ते लोक शाळेला मुला मुलींना पाठवत नाहीत किंवा त्यांची गळती होते. त्यासाठी सरकारनंच सर्वांना शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत सरकारनं दिलं पाहिजे. आणि ते शिक्षण देत असताना शाळेमध्ये त्यांना पौष्टिक आहार दिला पाहिजे, त्यांना शालेय साहित्य दिलं पाहिजे, त्यांना गणवेश दिला पाहिजे आणि रोज शाळेला येतात त्यांना तुम्ही मानधनी दिलं पाहिजे, स्कॉलरशिप ही दिली पाहिजे. मग जे आमचे बहुजनातले लोक आहेत, गोरगरीब मजूर लोक आहेत, त्या लोकांनी आपलं जे महत्वाचं जे काम आहे ते शिक्षणाचं काम त्यासाठी या मुला मुलींना ते पाठवतील. त्यासाठी तुम्ही स्कॉलरशिप द्या, म्हणजे मुलांना मुलींना पगार पण द्या म्हणलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की शिक्षणामध्ये आमची मुलं गळती होते त्यासाठी प्राथमिक शिक्षणाबरोबरच व्यवसाय शिक्षण द्या आणि या व्यवसाय शिक्षणामधून आपला व्यवसाय चालू करण्यासाठी ते शिक्षित होतील, प्रशिक्षित होतील. त्यासाठी तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच व्यवसाय शिक्षण द्या. आजही अजून या सरकारने ती योजना पूर्णपणे चालू केलेली नाही. ती योजना 4थी पासून चालू करायला पाहिजे होती. प्राथमिक शिक्षणाबरोबर म्हणजे 1ली पासून चालू करायला पाहिजे होती. आपला शेती प्रधान देश आहे, त्यासाठी लहान मुलांनाच शेती करायला जर नाही शिकवली तर
नंतर डिग्री घेतल्यानंतर ही मुलं शेती करत नाहीत. तर त्यासाठी शिक्षणाबरोबर आपले जे काय 12 बलुतेदारांचे व्यवसाय आहेत किंवा छोटे मोठे काम आहेत ते कामाचं शिक्षण, प्रशिक्षण किंवा कुटीर उद्योग सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं होतं की या शिक्षणाबरोबर कुटीर उद्योग याचंही प्रशिक्षण द्या. आणि सावित्रीबाई फुले महिलांना कुटीर उद्योग शिक्षण देत होत्या. म्हणजे महिलांना एका पायावर उभा करणे, स्वतःच्या अर्थार्जनाचं नियोजन करणे, स्वतःची कमाई करणे, हे सुद्धा शिक्षण सावित्रीबाई फुले यांनी दिलं होतं. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा एक नाटक केलं होतं. ते नाटक होतं नाटक तृतीय रत्न. आणि त्या नाटकामध्ये काय सांगितलं जात होतं की बहुजनांना हे सनातनी किंवा पुरोहित कसे फसवतात. 12 महिन्याचे 12 सण असतील किंवा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जे जे कर्मकांड आहे ते कसं करायला लावतात आणि त्यांना कसं फसवलं जातं. त्यांच्याकडून ते काही महत्वाचं जे अंधश्रद्धा त्यांच्या माथी मारून त्यांच्याकडून मोठी कमाईची रक्कम उखळली जात होती किंवा त्यांना अभिषेक घालणे, पूजा घालणे याच्यातच गुरफटून त्यांना गरीब आणि दारिद्र्यामध्ये घालवत होते. तर ते न जाऊ नये म्हणून हा नाटक तृतीय रत्न काढलेलं होतं. आणि हे का होतंय तर ते शिक्षणामुळे होत आहे. म्हणून त्यांनी एक शेतकरी कुटुंब शेवटी त्याच स्टेजवर येतं. ते सर्व नाटक सर्व ज्या फसवणुकीचे, अंधश्रद्धेचे जे पुरोहित जे आपल्याला सांगतात ते त्या नाटकामध्ये पूर्णपणे एका कुटुंबात कसं त्यांची फसगत होते आणि ती कसे गरीब होतात हे त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि शेवटी ते जे कुटुंब आहे शेतकरी कुटुंब ते त्या स्टेजवर बसून जेवण करतं संध्याकाळी 7-8 वाजता. आणि मग जेवण झाल्यानंतर ते दोघं जण उठून उभा राहतात आणि ते एक नारा देतात, चला शिकायला चला, चला शिकायला चला. हा त्यातला मुख्य उद्देश त्या नाटकामध्ये होता. आणि शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी नाटक तृतीय रत्न म्हणजे शिक्षण हा तिसरा डोळा, तिसरं रत्न हे त्या ठिकाणी म्हणण्याचा महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे शीर्षक आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजकार्याची सुरुवात केली. त्यामध्ये 24 सप्टेंबर 1873 ला पहिल्यांदा सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि 24 सप्टेंबरलाच का केली असेल तर 200 वर्षापूर्वी शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक जो शाक्य पद्धतीने झालेला होता तो 24 सप्टेंबर 1600 महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी हा जो सत्यशोधक समाजाचा स्थापनेचा दिवस निवडला त्याला 200 वर्ष पूर्ण झाली होती. कारण 24 सप्टेंबर 1874 ला शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केलेला होता आणि तो शाक्य पद्धतीने केलेला होता. त्याला 200 वर्ष पूर्ण होतात म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि त्यामध्ये शिक्षणाचा प्रसार, शेतीचा प्रसार, अनेक ज्या चाली रीती रूढी परंपरा अंधश्रद्धा ज्या आहेत, ज्या आपल्या बहुजन समाजाच्या व्यथा आहेत, त्या कशामुळं हा समाज पाठीमागे राहतो त्याचं सर्व ज्ञान या सत्यशोधक समाजाच्या मीटिंगामधून देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या करत होत्या.
पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक साहित्य लिहिलेलं आहे. त्याचा उहापोह मी आता सध्या करत नाही. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त एवढंच सांगतो की सावित्रीबाई फुले यांनी हंटर कमिशनला ज्या टिप्स दिल्या होत्या त्या टिप्स अतिशय महत्त्वाच्या होत्या. त्या टिप्समध्ये शिक्षण व्यवस्था ही शिक्षक हे बहुजनातलेच असावेत, उच्च वर्णीयातले नसावेत, कारण त्यांना आमच्याबद्दल आत्मीयता नसते आणि ते आत्मीयतेने शिकवत नसतात. त्यामुळं तो एक कायदा करण्याचं काम त्यांनी त्यावेळेला इंग्रज सरकारनं सांगितलं. सर्वांना सक्तीचं शिक्षण, अशा अनेक मूलभूत ज्या सुधारणा आहेत किंवा झिरपण्याचा जो सिद्धांत आहे, म्हणजे पहिले उच्चवर्णीय शिकतील आणि झिरपत मग खाली झोपडपट्टीमध्ये जाईल, तर असं न करता सावित्रीबाई फुले यांनी जी टिप्स दिली होती ती पहिल्यांदा शेवटचा माणूस अंत्योदय त्या माणसाला पहिल्यांदा शिक्षण दिलं पाहिजे आणि वरची लोक केव्हाही ती घेऊ शकतात. त्यासाठी तळातून शिक्षण देण्याचं काम केलं पाहिजे, तर आपल्या भारतामध्ये चांगलं शिक्षण व्यवस्था होईल. तर त्यासाठी अशा अनेक टिप्स या शिक्षणाबद्दल सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना लिखित दिल्या होत्या आणि त्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनच्या समोर मांडलेल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांना 1887 ला पॅरालाइज झाला आणि पॅरालाइज झाल्यानंतर सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांचं काही लिखाण शिल्लक होतं. ते म्हणजे या सत्यशोधक समाजासाठी विधी, म्हणजे आपण लोक म्हणतात की आता काहीतरी पर्याय दिला पाहिजे, आपण लग्न या पूर्वतयाकडे लावायचं नाही, म्हणजे ते कुणाकडे लावायचं, कसं लावायचं, किंवा गृहप्रवेश कसा करायचा, नामकरण कसं करायचं, दुकानाचं उद्घाटन कसं करायचं, अंतविधी कसा करायचा, लग्नाच्या मंगलाष्टका कुठल्या पाहिजे, त्याच्या रीतरिवाज कसा असला पाहिजे, हे सर्व लिखाण जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी पॅरालाइज झाल्यानंतर डाव्या हाताने केलेलं आहे. उजव्या हाताने त्यांना लिहिता येत नव्हतं, म्हणून त्यांनी ते लिखाण डाव्या हाताने केलेलं आहे. आणि हाच सार्वजनिक सत्य धर्माचा जो ग्रंथ आहे तो आपण सर्वांनी वाचला पाहिजे. अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये सर्व पर्याय त्यामध्ये दिलेले आहेत. कोणती विधी आणि कोणती पूजा आणि कोणतं कार्य कसं करावं याबद्दल सखोल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना 11 मे 1888 ला मुंबईमध्ये, तर हे जे 87 ला त्यांना पॅरालाइज झाल्यानंतर त्यांचे जे अनुयायी होते नारायण मेघाजी लोखंडे यांनी विश्रांतीसाठी मुंबईला घेऊन गेलेले होते आणि मुंबईला तिथं मांडवी कोळीवाड्यामध्ये सर्व मिल कामगारांची आणि अनेक प्रतिष्ठित लोकांची सभा घेऊन त्या ठिकाणी महात्मा ही पदवी राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते देण्यात आली होती. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांचा 28 नोव्हेंबर 1890 ला पॅरालाइजच्या या आजाराने देहांत झाला. आणि देहांत झाल्यानंतर अंतविधी महात्मा ज्योतिराव फुले यांचा करायचा होता. महात्मा ज्योतिराव फुले यांना आपली संतान नव्हती, आपला मुलगा नव्हता, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी यशवंत याला दत्तक घेतलेलं होतं आणि त्याच्याच नावावर सर्व आपली प्रॉपर्टी इस्टेट वगैरे सगळी केलेली होती. महात्मा ज्योतिराव फुले हे एक चांगले उद्योगपती होते, कॉन्ट्रॅक्टर होते, मोठी आसामी होती, त्यांच्याकडे एजन्सी होती. असे एक प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे टाटापेक्षा कितीतरी मोठे असे त्यावेळेचे उद्योगपती होते. तर अशा ह्या उद्योगपतीनं आपल्या भावकीसाठी किंवा आपल्या जनगोतासाठी काहीच केलं नाही असं त्यांच्या भावकीतल्या लोकांचं म्हणणं आलं आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची शिकाळी टिटवी किंवा जो अग्निदहन करण्यासाठी घरातून जो अग्नी घेऊन जावा लागतो तो टिटवी शिकाळी धरण्याचा कार्यक्रम नाकारला.
त्यावेळेला इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सावित्रीबाई फुले आणि धीरोदत्ताप्रमाणे लहान असलेला मुलगा यशवंत त्याला एका हाताने धरलं आणि एका हातामध्ये टिटवी धरली आणि वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अग्निदहन देण्याचा कार्यक्रम एका महिलेने इतिहासामध्ये प्रथम सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे. तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची कहाणी खूप कठीण आणि खूप मोठी आहे. ती सांगण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात. परंतु सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती उत्सवानिमित्त मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले या सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी सासवडच्या सभेमध्ये भाषण केलं. सावित्रीबाई फुले यांनी मुंबईमध्ये 1892ला एक दंगल उसळलेली होती. जातीय दंगल, हिंदू मुस्लिम दंगल, फार मोठी दंगल झालेली होती. आणि ते दंगल संपवण्यासाठी तुम्ही मुद्दाम पुण्यावरून सावित्रीबाई फुले या मुंबईला गेल्या. नारायण मेघाजी लोखंडे यांना घेऊन, त्यांचे कामगार घेऊन सर्व झोपडपट्टीमध्ये किंवा मुंबईतील सर्व घराघरामध्ये जाऊन निरोप दिला आणि भायखळा येथे त्या ठिकाणी शांतता सभा घेतली. आणि या शांतता सभेला त्यावेळेला 60,000 लोक आलेले होते. त्यावेळेची मुंबईची लोकसंख्या ही 6 लाख होती आणि मुंबईची 60,000 लोकांची सभा त्यावेळेला सावित्रीबाई फुले आणि एक कामगार असलेला कामगारांचा पुढारी नारायण मेघाजी लोखंडे, सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांनी 60,000 लोकांची सभा घेतली. सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी बोलवली आणि शांतता कमिटीची सभा घेतली. आणि त्यामध्ये आपलं कसं नुकसान होतंय आणि उच्च वर्णीय कसे आपला तमाशा बघतात आणि दंगली कुणाच्या फायद्याच्या असतात याबद्दल सविस्तर चर्चा या सभेमध्ये झाली. आणि ती दंगल शमली, दंगल थांबली. खास करून मला तुम्हाला या 21व्या शतकामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की भारतामध्ये ज्या जातीय दंगली होतात त्या कशा होतात. सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही जी दंगल थांबवली किंवा त्याचं नियंत्रण कसं केलं, दंगल नियंत्रणात कशी आणली, याचा अभ्यास तुम्ही येऊन केला पाहिजे, त्याचं संशोधन केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्यानंतर 100 वर्ष मुंबईमध्ये दंगल झाली नाही. अक्षरशः 100 वर्ष. 1892 नंतर 1992ला दंगल झाली आणि ती दंगल झाली ती बाबरी मस्जिद पडल्यानंतर झाली. अतिशय मोठी दंगल मुंबईमध्ये झाली, ती 100 वर्षानंतर झाली. पुन्हा अनेक दंगली झाल्यात, महाराष्ट्रामध्ये झाल्यात, देशामध्ये झाल्यात. परंतु या 1892 मध्ये जे शांतता कमिटीची सभा भायखळ्यात झाली त्या सभेचा वृत्तांत आणि त्यातील मसुदा, शांतता कमिटीने कोणतं काम केलं, कोणती दक्षता घेतली किंवा कोणत्या प्रकारे हे दंगल थांबवण्याचं काम केलं याचा अभ्यास करणं अतिशय आजच्या काळाची गरज आहे. त्यानंतर 1896ला मुंबईमध्ये प्लेगाची साथ आली. त्यालाही सावित्रीबाई फुले या मुंबईला गेल्या आणि तिथं महात्मा ज्योतिराव फुले यांचे पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमधील पार्टनर
एक उद्योगपती त्यांच्या साह्यानं एक आरोग्य शिबिर लावलं आणि त्या ठिकाणी साथीचा रोग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला। जसं आता कोरोनामध्ये बीकेसी मध्ये कॅम्प लावला होता, तसाच मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट मधील पार्टनर यांच्या मार्फत लावला। बहुतेक माझ्या मते ते वंजारी समाजाचे असावेत। तर ती दंगल आणि मुंबईतील हा साथीचा रोग आटोक्यात आणायचं काम सावित्रीबाई फुले आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलं आणि यातच नारायण मेघाजी लोखंडी यांचा 9 फेब्रुवारी 1896 ला मृत्यू झाला। त्यानंतर ही लागण पुण्यात आली 1897 ला। त्यावेळेलाही सावित्रीबाई फुले यांनी या प्लेगाचा साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी आपला मुलगा जो यशवंत आहे त्याला शिकवलं होतं आणि तो डॉक्टर झाला होता आणि तो मिलिटरीमध्ये होता। पत्र टाकून त्याला बोलवून घेतलं आणि मिलिटरीमधून आपले यशवंत डॉक्टर आले आणि डॉक्टर यशवंत यांनी पुण्यातील हडपसर आणि हडपसरला ससानी नगर, आता एक भाजी मंडई आहे बघा ससानी नगरला गाडी तळाजवळ, ते ससानी नगर, तिथं हे आरोग्य शिबिर लावलं, कॅम्प लावला आणि प्लेगाचा रोग ज्यांना ज्यांना झालेला आहे, साथीचा रोग ज्यांना ज्यांना झालेला आहे त्या ठिकाणी औषध उपचार देण्याचं काम घराघरात झोपडपट्टीमध्ये आणि दलित वस्तीमध्ये जाऊन सावित्रीबाई फुले त्या ज्यांना लागण झाली अशा पेशंटना त्या घेऊन येत होत्या आणि त्यांचा रोग बरा करून त्यांना घरी पाठवत होत्या। अशाच एका दलित कुटुंबातील पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाला ती प्लेगाची साथ झाली, मानेला त्याची गाठ येते तशी गाठ आली आणि तो तापानं फणफण करत होता। तो घरातून चालवत त्या दवाखान्यापर्यंत किंवा कॅम्पपर्यंत जाऊ शकत नव्हता। सावित्रीबाई फुले यांनी चादराची झोळी केली आणि त्या झोळीत त्याला टाकून आपल्या डोक्यावर झोळीचा जे बांधलेलं जे असतं ते असं ठेवलं। आता सध्या आपण जर बघितलं तर नंदीवाल्याच्या महिला त्या एका बारक्या मुलाला पाठीमागं वाळतीत झोळीत टाकलेलं असतं, त्या प्रकारे सावित्रीबाई फुले यानं त्या पांडुरंग गायकवाड यांना मुंडवा इथून कॅरी केलं। मुंडवा इथून म्हणजे जवळजवळ सानेनगरला यायचं अंतर माझ्या मते 4 किलोमीटरच्या आसपास असेल। 4 किलोमीटर चालत त्यांना त्या पाटकुळी घेऊन डोक्याला ते झोळी अडकावून पांडुरंग गायकवाड यांना त्या घेऊन आल्या। दवाखान्यामध्ये उपचार केला यशवंतांनी। उपचार केला आणि उपचार केल्यानंतर पांडुरंग गायकवाड हा बरा झाला। परंतु दुर्दैव सावित्रीबाई फुले यांना प्लेगाची लागण झाली आणि त्यामध्येच 10 मार्च
1897ला प्लेगाच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले यांचं निधन झालं. या महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्यांचा उद्या 1 जानेवारी सन्मान दिवस आहे. त्यानिमित्तही आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये, आपल्या दारामध्ये, आपल्या दुकानामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कारखान्यामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या वार्डामध्ये, आपल्या गावामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करावं आणि त्यांच्या स्मृतीस प्रत्युत्तर त्यांच्या कार्याचा उजाळा घेणारी भाषणं करावीत किंवा अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत. सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारीला जन्मदिवस आहे. नायगावला शासकीय मोठा कार्यक्रम जन्मशताब्दीपासून म्हणजे 1997 पासून त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री, अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ हे राष्ट्रीय स्मारक झालेले आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना वंदन ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं. शासकीय कार्यक्रम 11 वाजता चालू होतो आणि तो त्या ठिकाणी 2 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता असते. तर त्या ठिकाणी शक्यतो दरवर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा अनेक सातारा जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री त्या ठिकाणी येतात. अनेक घोषणा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दलच्या कार्याच्या अनेक वाढीव काही सुधारणा असतील त्या घोषणा केल्या जातात. तर त्या सभेला आपण जावं. ज्यांना जमत नाही त्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या आपल्या शहरामध्ये, आपल्या आपल्या घरामध्ये, आपल्या आपल्या दुकानामध्ये सावित्रीबाई फुले यांचा फोटो, प्रतिमा लावून पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साजरा करावा. आणि हा जयंती उत्सव तुम्ही महिनाभर केला तरी हरकत नाही. 3 जानेवारी पासून 3 फेब्रुवारी पर्यंत केला तरी हरकत नाही. संक्रांतीच्या निमित्त तुम्ही रथसप्तमी पर्यंत केला तरी हरकत नाही. त्यानिमित्त अनेक उपक्रम, महिलांचे उपक्रम असतील, तिळगुळाचा कार्यक्रम असेल किंवा महिलांचे आरोग्य शिबिर असतील किंवा महिलांचा कुटीर उद्योग असेल, अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, उपक्रम असतील ते राबवावेत आणि त्यांना अभिवादन करावं. जयंती उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करावा. नायगावला ज्यावेळेला सरकारी प्रतिनिधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येतात, यावर्षी त्यांना माझी एक मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये सावित्रीच्या लेकी, या महाराष्ट्रामध्ये दलित समाज, या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान किंवा संविधान शिल्प तोडण्याचा कार्यक्रम परभणीमध्ये केला. त्यामध्ये एका दलिताचा मृत्यू झाला. तो पोलीस आपल्या न्यायालय कोठडीमध्ये झाला. तो संशयास्पद आहे.
त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये संविधान कायदा नावाची काही चीज आहे का नाही, आपल्या संतोष देशमुख या केसमधील मसाजोगचे सरपंच यांचा फिल्मी स्टाईलमध्ये निर्घुण, अतिशय क्रूर, हलहाल पद्धतीने, म्हणजे पुन्हा मनुवाद बोकळलाय काय काय अशा पद्धतीनं त्याची हत्या झालेली आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन तलीची मुलींची बलात्कार करून हत्या झालेली आहे. असेच अनेक सावित्रीबाई फुले यांच्या लेकींचा अपमान केला जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या लेकी सुरक्षित नाही, त्यांचा अपमान केला जात आहे. तर या लाडक्या बहिणीच्या ज्या योजना आहेत त्या योजना करणाऱ्या सरकारला मला हेच सुद्धा सांगायचं आहे की लाडक्या बहिणीचा, सावित्रीच्या लेकीचा संरक्षणाचा, अपमानाचा जो धुडगोस या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, एका पाठोपाठ एक अशा घटना होत आहेत, त्या घटना पुन्हा पुन्हा होत आहेत. त्या होऊ नयेत म्हणून कडक कायदे करावेत किंवा गावोगावी महिला दक्षता कमिटी तयार कराव्यात आणि त्यातून महिलांचं संरक्षण आणि सन्मान करावा. आणि असं जे काम ज्या ज्या ठिकाणी उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला असतील किंवा ज्यांनी या महिला वाचवण्याचं काम केलंय किंवा महिलांना सन्मानित करण्याचं काम केलंय किंवा महिलांना संरक्षित करण्याचं काम केलंय किंवा महिलांना सुशिक्षित करण्याचं काम केलंय, प्रशिक्षित काम केलंय, अशा लोकांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे आपण काही सत्कार शासनाच्या मार्फत देत आहे, तर अशा महिलांना आणि अशा लोकांना सुद्धा काही सत्कार त्यांचे किंवा त्यांचा पुरस्कार त्यांना द्यावा, ही एक विनंती मी करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव येथे जे सावित्रीबाई फुले यांचं जे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या ठिकाणी भव्य स्मारक आणि त्या स्मारकाच्या जवळच सावित्रीबाई फुले यांची भव्य अशी सावित्रीबाई सृष्टी तयार करावी. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांना आता भारतरत्न पुरस्कार हा जरा म्हणजे कमीपणा आहे असं मला वाटतो, तरी पण एक सन्मान आहे. काही ज्यांची काही कामगिरी इतकी नसताना सुद्धा त्यांना भारतरत्न दिला असं काय हरकत नाही. परंतु सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण भारतरत्न द्यावा किंवा सार्क मार्फत, म्हणजे 7 देशाचं जे आपलं संघटन आहे, सार्क असेल किंवा ब्रिक्स असेल किंवा 21 देशाचं संघटन असेल, अशा जागतिक संघटनेच्या मार्फत एखादा नवीन पुरस्कार चालू करावा आणि तो पहिल्यांदा पुरस्कार जो आहे तो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना जागतिक पुरस्कार आपण द्यावा. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचं भरपूर कार्य मुंबईत आहे, त्यामुळं मुंबईमध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक करावं आणि त्या स्मारकामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं वाचनालय आणि ग्रंथालय, हे जागतिक दर्जाचं ग्रंथालय त्या ठिकाणी आपण करावं. सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला नामविस्तार केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं नामकरण केलेलं आहे. परंतु या पुणे विद्यापीठाचा जो लोगो आहे
तो लोगो आहे शनिवारवाडा, आणि शनिवारवाडा हे विषमतेचं, महिलावर अत्याचार करण्याचं प्रतीक आहे. तर त्यामुळं तो या विद्यालयातील जो लोगो आहे, तो विद्यालयाचा, या विद्यापीठाचा जो लोगो आहे, तो लोगो त्या ठिकाणी त्वरित हटवावा आणि त्या ठिकाणी फुलेवाडा हा लोगो त्या ठिकाणी वापरावा. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी 175 वर्षापूर्वी जी भिडेवाड्यात ऐतिहासिक भारतातील पहिली मुलींची शाळा, आणि ती रजिस्टर करून, अशी नाही, सरकार दप्तरी त्याचं रजिस्टर करून त्यांना कमिटी नेमून, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सदस्य नेमून महात्मा ज्योतिराव फुले आणि 1 जानेवारी 1848 ला ज्या भिडेवाड्यात शाळा चालू केली, त्याचंच प्रतीक म्हणून त्या ठिकाणी आधुनिक शाळा, त्या ठिकाणी सगळं आमच्या सावित्रीच्या लेखीला कॅम्प्युटराइज शिक्षण देण्यासाठी आधुनिक शाळा त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक राष्ट्रीय स्मारक म्हणून त्या ठिकाणी उभं करावं. शासनाने घोषणा केलेली आहे, निधी मंजूर केलेला आहे, परंतु प्रत्यक्षात काम अजून त्याला गती आलेली नाही. त्याला गती देऊन 1 वर्षात ते स्मारक पूर्ण करावं आणि 1 जानेवारी 2026 ला त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करावं, ही मी शासनाला विनंती करत आहे. आणि शासनाने सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनी शाळेला सुट्टी नाही दिली तरी चालेल, परंतु शाळेमध्ये यांचा जन्मदिवस, स्मृती दिन हा सकाळच्या प्रार्थनेबरोबर हा त्यांचा स्मृती दिन आणि जन्मदिवस साजरा करावा आणि त्यांना आदरांजली व्हावी, अशी मी सरकारला विनंती करत आहे. पुन्हा एकदा मी शंकरराव लिंगे, सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीनं सर्व फुले प्रेमी, जगातील सर्व फुले प्रेमी, सर्व महिला आणि सर्व कामगार, सर्वच भारतीयांना, सर्वच जगातील फुले प्रेमींना मी सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी रोजी होत असलेल्या 154व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 1 जानेवारी 1848 ला सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेला 175 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, त्याबद्दल ही सर्व ज्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख, महात्मा ज्योतिराव फुले, वाळवेकर, परांजपे, गोवंडे किंवा त्यांचे साथीदार किंवा आमचे लवजी वस्ताद साळवे असतील किंवा उस्मान शेख असतील, मुन्सी बेग असतील, मिचेल असतील किंवा आमच्या बहिणाबाई असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, महात्मा ज्योतिराव फुले यांचे, रानडे असतील, या सर्वांना मी या ठिकाणी त्यांचं स्मरण करतो आणि त्यांनाही अभिवादन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांच्या 154व्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान, सत्यमेव जयते.
धन्यवाद.